लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की पार्थ तिथे काव्याला म्हणत असतो, काव्या, ज्या व्यक्तीचा सुरुवातीला आपण बाईट घेतला होता आणि तिथे चहा पिलं होतो त्या व्यक्तीचा फोन आला होता. तेव्हा काव्या म्हणत असते, काय झालं मग, काय म्हटला तो? त्यावर पार्थ त्याने मला फोन करून असं सांगितलं की त्याच्या टपरीवर खरं तर काही लोक आले होते आणि गॉसिप करत होते. तेव्हा मी त्याला म्हटलं, या सर्व रोडबद्दल एक लेडीज आहेत, मॅडम आहेत, त्या ह्या सर्व गोष्टीची माहिती जमा करताय. तुम्हाला जर मदत हवी असेल तर तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता. त्या व्यक्तीने हे सर्व काही सांगितलेलं पार्थने काव्याला सांगितलेलं असतं. तेव्हा काव्याच्या एक गोष्ट लक्षात येते की म्हणजे ज्या काही गोष्टी आपण रेकॉर्ड पाहतो त्या रेकॉर्डच्या पलीकडे सुद्धा लोक आहेत आणि त्यांच्यासोबत सुद्धा ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत, पण मात्र त्यांनी कंप्लेन केलेलं नाही. त्या लोकांना सुद्धा आपण जाऊन भेटलं पाहिजे, त्यांच्या बाईट्स घेतल्या पाहिजे, असंही ते काव्याचं म्हणणं असतं. तेव्हा काव्या म्हणत असते की आपण एक काम करूया, सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊया, म्हणजे आपल्याला तिथे सर्व गोष्टी मिळतील. असंही ते रोड आणि सिटी हॉस्पिटल जवळच आहे आणि आता आर्या आहे तिथं, त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टीची माहिती मिळू शकते. असं म्हणून आता काव्या आर्याला फोन करत असते. मात्र आर्याचा फोन लागत नसतो, कारण की तिने इथे नंदिनीला कॉल केलेला असतो. नंदिनी सुद्धा रूमच्या बाहेर निघलेली असते आणि तिच्यासोबत जीवा सुद्धा असतो. आता आर्याचा फोन आल्यानंतर ती घाबरतच आता त्यांना बोलवत असते. आता आर्याचा आवाज ऐकून नंदिनी सुद्धा फार घाबरते आणि जीवाला म्हणत असे, चला पटकन, आर्याला काहीतरी झालंय, तिने आपल्याला लगेच बोलवलेलं आहे. आता दोघेही गडबडीत खाली जायला निघालेले असतात. तेव्हा इकडनं पार्थ आणि काव्य असतात. आता इथे नंदिनीला प्रश्न पडलेला असतो की आता काव्याला काय सांगू आणि इथनं कसं जाऊ. मात्र जीवा म्हणत असतो की आर्याला खरंच आपल्या मदतीची गरज आहे, त्यामुळे आपण परदिशीन जाऊया ना, आपण त्यांना नंतर सांगूया. असं म्हणून दोघेही गडबडीत निघून जातात. इकडे काव्या आणि पार्थ सुद्धा इग्नोर करतात, कारण त्यांना सुद्धा बाहेर जायचं असतं. आता काव्या म्हणत असते, आपण खरं तर इथे सिटी हॉस्पिटलला जाऊयाच, पण त्याआधी खरं तर जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे ते रोडचं काम करतो त्याला जाऊन भेटायलाच हवं, पण असं जाऊन भागणार नाही, वेषांतर करून गेलंच पाहिजे. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, चालेल, आपण तसंच करूया, तुम्ही म्हणाल तसं करूया. असं म्हटल्यानंतर आता डायरेक्ट त्यांचा सीन दाखवला. दोघेही वेषांतर करून त्या कॉन्ट्रॅक्टरच्या ऑफिसमध्ये गेलेले असतात. गेल्यानंतर खरं काव्य आणि पार्थ दोघे एकमेकांची ओळख करून देतात. ओळख करून दिल्यानंतर काव्या म्हणत असते की माझ्या सासूबाई त्या IAP रोडवर गेल्या, हे सगळं काही तुमच्यामुळं झालेलं आहे, तुम्ही जिम्मेदार आहेत ह्या सर्व काही गोष्टीला. मात्र हे सर्व ऐकल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट म्हणत असतो, माझं काय जिम्मेदारी यात, माझ्या गाडीखाली तुमची सासूबाई आली का? त्यावर काव्या म्हणत असते, म्हणजे असं काय बोलताय, हा रोड तर तुम्हीच बनवला ना, असा रोड बनवा की जो 50 वर्षसुद्धा त्याला काही होणार नाही. तुम्ही असे रोड बनवता आणि लोकांचे अपघात, त्याचबरोबर कितीतरी महिलांचे गर्भपातसुद्धा तिथे झालेले आहे. या सर्व गोष्टी कुणामुळे होतात? इतके खड्डे त्या रोडवर की कुठनं गाडी चालवायची हे सुद्धा कळत नाही आणि तुम्ही डायरेक्ट अंग झटकताय. असं म्हटल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर जरा रागातच उडतो आणि या दोघांना जरा धमकी देत असतो. तो म्हणत असतो की तुमचा काहीच संबंध नाही, तुम्ही कुणाच्या नादी लागता हे तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही यात अजिबातच पडू नका आणि तुम्ही आहात तरी कोण, असंही ते चिडत म्हणत असतो. त्यावर काव्या इकडनं म्हणत असते, मी काव्या पार्थ देशमुख, भावी IAS अधिकारी आणि त्याचबरोबर एक जबाबदार नागरिक सुद्धा आहे, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी विचारणं माझं काम आहे. इकडनं पार्थ मोबाईलमध्ये सगळं काही रेकॉर्डिंग करून घेत असतो. आता इथे तो म्हणत असतो, जा, तुम्हाला काय करायचं तरी करा, मी तुम्हाला काही घाबरत नाही. मात्र काव्या म्हणत असते, मी जेव्हा अधिकारी होईल तेव्हा खरं तरी ते पहिलं तुमचं काम निपटवेल. असं म्हटल्यानंतर मात्र तो व्यक्ती आणखीसुद्धा घाबरलेला नसतो. आता ती म्हणत असते की आम्ही जातो, आम्ही शांततेत जातो आणि पुढे काय करायचं हे आम्ही बघतो. असं म्हटल्यानंतर तो व्यक्ती म्हणतो, काय पुढे काय करणार आहात? त्यावर काव्या म्हणत असते की आम्ही हे जे काही तुम्ही बोललात, आता आमच्याशी जे काही वागला ते सगळं काही आम्ही मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं आहे आणि याचा खरं तरी ते धक्का तुम्हाला बसणारच आहे. असं म्हटल्यानंतर आता तो व्यक्ती जरा घाबरतो. काव्या आणि पार्थ दोघे बाहेर आलेले असतात. आता दोघे खरं तर पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघालेले असतात. इकडे जीवा आणि नंदिनी धावतच हॉस्पिटलमध्ये आलेले असतात, कारण त्यांना वाटत असते की आर्या कुठल्या तरी अडचणीत आहे. आल्याबरोबर नंदिनी म्हणत असते, काय झालं आर्या, काही झालंय का तुला, सांग ना आम्हाला. तेव्हा आर्या जोरजोरात हसायला लागते आणि म्हणत असते, काय झालं, काहीच नाही, मी प्रँक केला. अगं काही नाही, आपण दिवसभर छान एन्जॉय करूया, मी बाहेरून मागवलंय. असं म्हटल्यानंतर आता नंदिनी फार चिडते. नंदिनी म्हणत असते की तुला कळतंय का, काय सिरियसनेस काही कळतो का तुला? अगं आम्ही तू फोन केल्यानंतर धावत घरातनं निघलोत गं, काहीसुद्धा आम्ही इकडे तिकडे पाहितलं नाही, आम्हाला वाटलं तुला काहीतरी झालंय. उद्या तू जेव्हा प्रेग्नेंट राहशील, आमचं बाळ तुझ्या पोटात असेल, तेव्हासुद्धा तू अशीच करशील का आणि आमची अशीच फजिती करून प्रँक केला असं म्हणशील का? असं म्हटल्यानंतर आता इकडनं जी काही आर्या असते ती म्हणत असते,
हो गं नंदिनी, मला काही कळत नाही, सिरियसनेस नाही कळत मला, कारण की नवरा माझा गेल्यापासून मला ह्या सर्व गोष्टीची सवय झाली असंही ते नाराज होऊन म्हणत असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, बरं ठीक आहे आर्या, ठीक आहे, चुकलं माझं, मी असं नव्हतं म्हणायला पाहिजे, पण मी सुद्धा खूप घाबरले होते गं, तू असं मला बोलवलंस. असं म्हटल्यानंतर आता इशाराने नंदिनीसुद्धा जीवाला म्हणत असते की तुम्ही सुद्धा बोला ना तिला. आता जीवासुद्धा म्हणत असतो, आर्या प्लीज शांत हो ना, मी नंदिनीच्या वतीने तुला सॉरी म्हणतो. असं म्हटल्यानंतर आर्या म्हणत असते, जीवा आज तिच्या वतीने तू सॉरी म्हणतोस, उद्या तिच्या वतीने आय लव्ह यू सुद्धा म्हणशील. असं म्हटल्यानंतर जीवा नंदिनीला दोघांनाही धक्का बसलेला असतो. आता आर्याला सुद्धा कळलेलं असते की मी काहीतरी चुकीचं बोलले. त्यामुळे आर्यासुद्धा विषय बदलते आणि म्हणत असते, मी तर प्रँक केला यार, तुम्हाला कळत कसं नाही माझं बोलणं. असं म्हणून हसण्यावारे ह्या सगळ्या गोष्टी नेलेल्या असतात. मात्र नंदिनीला ही अजिबातच पटलेलं नसतं. मात्र ती तिची सरोगेट मदर होणार असते. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ते दोघेही आता इथे इग्नोर करत आहेत. पण ह्याच इग्नोर केलेल्या गोष्टी उद्या त्यांना खूप महागात पडणार आहेत हे नक्कीच आहे. आता नंदिनीच आर्याला म्हणतात, सॉरी, मी मगाशी जे काही म्हटलं ना, चिडले ना, त्यामुळे खरंच सॉरी. तेव्हा आर्या म्हणते, ठीक आहे, इट्स ओके, मला काही राग नाही आहे, जाऊ दे, चला आपण एन्जॉय करूया, मी छान पास्ता आणला आहे आपल्यासाठी. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अगं काय चाललं आहे आर्या, तुला म्हटलं ना बाहेरचं नाही खायचं. तेव्हा आर्या म्हणत असते, उद्या सगळ्या प्रोसेस आपल्या होणार आहे, त्यामुळे उद्यापासून सगळं बंद. आता उद्यापासून प्रोसेस होणार म्हटल्यानंतर आता जीवा नंदिनी दोघे फार खुश झालेले असतात. इकडे पोलीस स्टेशनमध्ये काव्याने पार्थ आलेले असले. आता खरं तर रस्त्यात एक अपघात झालेला असतो, म्हणजे पारच्या गाडीला एका मुलाने धडकलेली असते आणि भरपूर गोंधळ उडालेला असतो. ह्या सर्व गोष्टीबद्दल दोघे बोलत असतात. आता तितक्यात तिथे इन्स्पेक्टर आलेले असतात. ते आल्यानंतर विचारत असत, काय कंप्लेन आहे तुमची, आता झालं नाही का तुमचं सगळं काही, तुम्हाला यादी एकदाची दिली ना मी. त्यावर काव्या म्हणत असं, यादी तर दिली तुम्ही, पण भरपूर गोष्टी आहेत आणखी, आणि त्याचीच कंप्लेन आणि काही पुरावे घेऊन आलो आहेत. असं म्हटल्यानंतर तो इन्स्पेक्टर म्हणत असं, दाखवा मग काय पुरावे आहेत तुमच्याकडे. असं म्हटल्यानंतर आता काव्या म्हणत असते, बरं ठीक आहे, दाखवणारच की आम्ही. आता काव्या मोबाईल शोधत असते, मोबाईलमध्ये तो व्हिडिओ पाहत असते. मात्र काव्याच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ डिलीट झालेला असतो. तेव्हा इकडनं पार्थ म्हणत असतो, काव्या काय झालं, व्हिडिओ दाखवा की, मिळत नाही का. तेव्हा काव्या म्हणत असते, हो ना अहो, डिलीट झालाय, व्हिडिओज नाही याच्यात, असं कसं होईल. आता दोघांना टेन्शन आलेलं असतं. इकडनं हे सगळं काही इन्स्पेक्टर पाहत असतो आणि त्याला तर फार बरं वाटतं असतं. आता इकडे काव्याला तितक्यातच फोन आलेला असतो. आता तो फोन आलेला असतो तो म्हणजे नगरसेवकाचा, म्हणजेच कॉन्ट्रॅक्टरचा. आता त्यांनी फोन केल्यानंतर काव्या म्हणत असते, हॅलो बोला, कोण बोलतंय. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, काय मॅडम, मिळाला का व्हिडिओ, मिळाला, डिलीट झाला ना. हे ऐकल्यानंतर काव्याला तर शॉक बसतो. तेव्हा काव्या म्हणत असते, हे सगळं काही म्हणजे तुम्ही केलंय. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, मग बाकी कोण करणार आहे. आठवतं का तुम्हाला रोडवर जो काही राडा झाला होता तो माझ्याच तर माणसाने केला होता. अहो मॅडम, गाडीच्या बाहेर जाताना काच उघडी ठेवून जायचं नसतं, काही होऊ शकतं, आणि तेच केलं माझ्या माणसाने. तो गाडीचा गोंधळ सुरू होता तेव्हा माझ्याच माणसाने तुमच्या गाडीतला मोबाईल घेतला आणि तो व्हिडिओ डिलीट केला. एवढं सोपं होतं. तुम्ही आमच्या नादी नकावं लागू. तुम्ही काम करा, तुम्ही प्रेग्नेंट आहात ना तुमच्या बाळाची, आणि तुमचीच काळजी घ्या. आमच्या नादाला लागून जीव धोक्यात घालू नका. असंही ते अक्षरशः त्यांनी धमकी दिलेली असते. आता काव्याचा तो सगळा काही प्रकार लक्षात आलेला असतो. काव्याला संताप आलेला असतो. काव्याला नेमकं काय करावं कळत नसतं. काव्याने पार दोघेही आता बाहेर आलेले असतात. दोघांनाही या सर्व गोष्टीचा त्रास होत असतो. इन्स्पेक्टरसुद्धा त्या सगळ्या लोकांना मिळालेला असतो, त्यामुळे तो सुद्धा त्यांनाही ते बोलण्याचं काम करत असतो. तोही ते म्हणत असतो, काय झालं मॅडम, कुठे गेला व्हिडिओ, तुम्ही हे सगळं काही नाटकं जे करताय का ते खरं तरी ते मला समजतात. तुम्हाला फक्त फेमस व्हायचे म्हणून हे सर्व काही करताय ना. तुमच्याकडे व्हिडिओ काहीही नाही आहे. तुमचे हे नाटकं आत्ताच्या आत्ता बंद करा. इन्स्पेक्टरचं हे बोलणं ऐकल्यानंतर पार्थ तर फार चिडतो. म्हणत असतो की तुमचे हे नाटकं बंद करा. तुम्ही अक्षरशः आम्हाला धमकी देताय. आम्ही नेमकं जायचं कुणाकडं. आमचा व्हिडिओ तुम्ही डिलीट केला ना, आता आम्ही काय करतोय पुढे हे तुम्हाला लवकरच कळेल. असं म्हणून दोघे बाहेर निघून जातात. आता इन्स्पेक्टरला कोणाचा तरी फोन आलेला असतो. इन्स्पेक्टर म्हणत असतो, हो ते दोघं आले होते, त्यांचा व्हिडिओ वगैरे काहीतरी डिलीट झाले, पण नका काळजी करू, आता फक्त त्या दोघांचं काय करायचं एवढं सांगा, असं म्हटलेलं असतो. आता खरं तर काव्य आणि त्याचबरोबर पारच्या जीवाला धोका आहे असं वाटत आहे या सर्व गोष्टी अंगावर ओढून घेतल्यामुळे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की काव्या सिटी हॉस्पिटलमध्ये गेलेली असते. आता कदाचित काव्याने खरं त्या हॉस्पिटलची यादी वगैरे चेक केलेली आहे. त्यामुळेच ती नंदिनीला म्हणत असते, ताई खरं सांग, ILP रोडचा तुझा काही संबंध आहे का. त्यावर नंदिनी म्हणत असते, तुझी शपथ घेऊन सांगते काव्या, त्या रोडशी माझा काही संबंध नाही.
आता काव्या तिच्या पोटावर हात ठेवते तेव्हा नंदिनी पटदिशीन तिचा हात झटकते. हात झटकल्यामुळे काव्याला धक्काच बसतो. काव्या विचार करत असते की हे सगळं काय चाललंय. आता नंदिनी शपथ तर घेतलेली असते, मात्र काव्याला तिच्यावर संशय आलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला पार्थकडे घरी गेलेली असते आणि म्हणत असते, नंदिनीताईने माझा हात झटकला, तिच्या पोटावर मला हात ठेवून दिला नाही, म्हणजे काहीतरी नक्कीच आहे. इकडे नंदिनीला सुद्धा फार टेन्शन आलेलं असतं. जीवाला म्हणत असते, आता काव्या काही सोडणार नाही मला. तिला माझ्यावर संशय आला, आता ती मुळाशी जाणारच आणि सगळं सत्य शोधून काढणारच आणि माझं मिसकॅरेजचं सत्यसुद्धा समोर येणार. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.